उन्हाळ्यात गाईला जुलाब झाले तर लगेच काय करावे? नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. उन्हाळ्यात गाईला किंवा म्हशीला जुलाब झाले तर लगेच काय करावे? उन्हाळ्यात उष्णता जास्त असल्यामुळे गाईला पातळ शेण येते, म्हणजेच जुलाब होणे ही समस्या खूप वेळा दिसते. जर वेळेत उपचार केले नाहीत तर जनावर कमजोर होते आणि दूध उत्पादन कमी होते. गाईला जुलाब झाल्यानंतर गाईमध्ये काय काय लक्षणे दिसतात व गाय कशी दिसते यासाठी मी काही फोटो इथे टाकलेले आहेत. गाईला जुलाब झाले तर अशी लक्षणे दिसतात. पहिलं आहे वारंवार पातळ शेण येते, जनावर खाणे कमी करते, शरीर कमजोर होते, जनावर जास्त वेळ बसून राहते, जुलाब झाल्यावर शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे जनावर पटकन अशक्त होते. उन्हाळ्यात जुलाब का होतात? उन्हाळ्यात जुलाब होण्याची मुख्य कारणे अशी आहेत. कारण नंबर 1, खूप उष्णता असणे. उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता असते. त्यानंतर आपण गायांना घाणेरडे पाणी पाजतो. त्यानंतर खराब किंवा कुजलेला चारा टाकणे, अचानक आहारामध्ये बदल होणे, ही सर्व कारणं आहेत की यांच्यामुळे गायांना जुलाब होतात. सर्वात महत्त्वाचा उपाय खाली मी चित्र टाकलेलं आहे, साईन ऑफ सिक कॅटल. त्यानंतर बघा, गाईला जुलाब झाले तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर स्वच्छ पाणी गाईला आपण पिण्यासाठी दिले पाहिजे. कारण जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि मीठ कमी होते, म्हणून गाईला दिवसातून 3 ते 4 वेळा स्वच्छ पाणी द्यावे. तात्काळ उपाय, गाईला जुलाब झाले तर हे उपाय करा. पाण्यात इलेक्ट्रोलाइट पावडर मिसळून द्या, तांदळाचा पेज द्या, हिरवा चारा थोडा कमी करा व कोरडा चारा द्या. यामुळे जनावर लवकर बरे होण्यास मदत होते. डॉक्टर कधी बोलवावे? जर गाईला खालील काही लक्षणे आढळली तर आपण त्वरित डॉक्टरांना बोलवणे गरजेचे आहेत. जर गाईला 2 दिवसांपेक्षा जास्त जुलाब होत असतील किंवा शेणात रक्त दिसत असेल किंवा जनावर उठत नसेल तर लगेच पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलवा. शेवट एकच सांगतो, शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्यात गाईला जुलाब झाले तर लगेच पाणी, योग्य आहार आणि औषधे द्या. यामुळे जनावर लवकर बरे होते आणि दूध उत्पादन कमी होत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.